हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओ तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी जाणार आहोत कुडाळमध्ये। भरपूर दिवस झाले ब्लॉग शूट केला नव्हता, तर आज ब्लॉग शूट करणार आहे। तर आज रविवार आहे मित्रांनो, शाळेला पण सुट्टी होती। भरपूर दिवस झाले ब्लॉग शूट केला नव्हता, कारण मित्रांनो मी तेव्हा पोकेमॉनचेच रील टाकायचं होतं। आज मी ब्लॉग शूट करणार आहे। तर ऊन पण भरपूर आहे, कारण आता दुपारचे वाजले 12 आणि आता मी जाणार आहे घरी, कारण ऊन लागतंय। तर आतमध्ये जाऊया आणि आपण ब्लॉगला कंटिन्यू करूया। कुडाळला जाणार, तिथे माझी एक बॅट घ्यायची आहे, ती बॅट घेणार, शूज घ्यायचे आहेत आणि पप्पांचे केस पण कट करायचे आहेत, तर ते सर्व करणार, घरी येणार। तर आता आपण जाऊया घराच्या आतमध्ये। बाहेरून घरामध्ये आल्यावर भरपूर ऊन होतं आणि घरात आल्यावर मित्रांनो मस्त शांतता वाटली, प्रसन्न वाटलं। तर आम्ही त्या दिवशी गेलेलो, तर आम्ही चिकू आणलेले एका काकांकडून, ते आता मी तुम्हाला दाखवतो। हे बघा ते चिकू मित्रांनो, ह्याची जी साईज आहे ती भरपूर मोठी आहे आणि हे चवीला पण सुंदर असतात। हे बघा ते चिकू किती मोठी साईज आहे याची। या सीझनमध्ये आपल्याला जाम, जांभूळ, करवंद, फणस अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला फळं खायला मिळतात। तर आता जंगलतोड झाली म्हणून हीच फळं खायला आपल्याला मुश्किल होतात, कारण पहिल्या काळात तर आपली शेत जमीन होती, त्यात आपण झाडं लावायचो आणि त्याच झाडाची आपल्याला फळं खायला मिळायची, आपल्या बागेमध्ये लावायचो। तर आता मित्रांनो जंगलतोड झाल्यामुळे ही आपल्याला फळं खायला मुश्किल होतात। तर पहिल्या काळात तर जी मुंबईची माणसं असतात ती फळं विकत घ्यायची, पण हीच वेळ आपल्यावर आलेली आहे जंगलतोडीमुळे। तर हेच आपल्याला फळं खायला कठीण होत आहेत। आणि गेल्या टायमिंगला आम्ही कुडाळला गेलो, तर एक घड्याळ घेऊन आलेलो, ते पण मी तुम्हाला आता दाखवणार आहे हे सर्व झाल्यावर। तर हे जे घड्याळ आणि याला इथे पॅकिंग केले, तर आता हे मी काढून दाखवतो तुम्हाला। मित्रांनो हे ते घड्याळ आणि याला सेफ्टीसाठी ते बबल रॅपने पॅक केलंय, कारण हे जे समजा खाली पडलं तर याला जास्त नुकसान होणार नाही म्हणून ते बबल रॅपने याला पॅक केले। तर हे आपण तुम्हाला काढून दाखवतो। तर हे बघा ते घड्याळ, याच्यावर सर्व अंक इथे लिहिलेले आहेत, 12, 1, 2, 3, 4 सर्व अंक लिहिले आहेत। काही काही घड्याळांवर फक्त 12, 6 आणि 3, 9 असतात। ते आम्ही घड्याळ घेतले, कारण आमच्या घरातील वयस्कर माणसांनाच घड्याळ समजायला पाहिजे म्हणून आम्ही सर्व अंकांचा घड्याळ घेतल्याने हे जे घड्याळ आहे ते अजंता कंपनीचं मित्रांनो घड्याळ आहे, तुम्ही ते बघू शकता। आणि हे जे घड्याळ आहे ते पूर्ण काचेचं घड्याळ आहे, किती सुंदर घड्याळ आहे हे। तर आता आपण डायरेक्ट ह्या भिंतीवरती सेट करणार आहे, ते ह्या भिंतीवर सेट करणार आहोत। आणि आता कुडाळला जायची वेळ झालेली आहे, तर आता आम्ही सर्व कुडाळला जाणार, तिथे खरेदी पण आपली करायची आहे, तर ती करणार आहोत। तर आता जायची वेळ झाली आहे, तर आता आम्ही बाहेर निघणार। मित्रांनो आम्ही कुडाळमध्ये जात होतो, पण पावशीमध्ये आम्हाला एक हिरवागार असा मोठा मळा दिसला, तर तो व्ह्यू कॅच करण्यासाठी आता मी ते शूट करतो। तो मळा, या मळ्यामध्ये वांग्याची शेती, मक्याची मित्रांनो शेती केली जाते। असं मूग मटकी असं पेरलं जातं आणि हा एकदम मोठासा हिरवागार मळा आहे, आता तो मी तुम्हाला दाखवतो। तर या मळ्यामध्ये मूग, मटकी, पावटे, चवळी अशा वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते आणि ते शेतीच्या संरक्षणासाठी इथे मित्रांनो झेंडा टाईप इथे लावलेला आहे, कारण काही जण असतात ती शेतामध्ये भुजगावणी लावतात, काही जण असतात ते असे झेंडे लावतात। मित्रांनो तिथे एक भुजगावणं पण तयार केलेलं आहे आणि असे छोटे छोटे इथे झेंडे पण लावलेले आहेत। कुठले रानटी प्राणी या शेतामध्ये मित्रांनो शेत नष्ट करू नये म्हणून इथे भुजगावणी टाईप मित्रांनो इथे झेंडे लावलेले आहेत। आणि हे जर मित्रांनो इथे झेंडे नसले तरी ह्या शेताचं नुकसान होऊ शकतं, म्हणून शेतकऱ्याने इथे झेंडे लावलेले आहेत। आणि आता आपण जाणार डायरेक्ट कुडाळमध्ये। या तुम्ही शेताचा नजारा बघू शकता, की सुंदर शेत आहे आणि आता ऊन पण भरपूर आहे। आणि आता आपण जाणार सर्व, मी, पप्पा आणि मम्मी कुडाळमध्ये। हेच तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते थांबलेलो, हा व्ह्यू कॅच करण्यासाठी। तर आता आपण जाणार कुडाळमध्ये, तर चला मित्रांनो।
मित्रांनो आता फायनली मी येऊन पोचले कुडाळ मार्केटमध्ये आणि आता आपण आलो मला सँडल घेण्यासाठी एक घरी मित्रांनो खेळायला घालून जाण्यासाठी आणि एक शाळेत घालून जाण्यासाठी इथे आपण 2 सँडल घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे इथे चप्पल आहे, सँडल आहे, बूट आहेत. तर आपण आता आतमध्ये जाऊया. मित्रांनो त्या दीदीने मला हे 3 कलर दाखवले. माझ्या पायात एक आहे आणि हे 2 कलर, त्यातनं मला हा कलर आवडला तर हा मी चूज केला आणि अजून एक चप्पल पण घ्यायची आहे. तर हे मला सँडल आवडले तर हे मी घेणार आहे मित्रांनो. आणि तिकडे मला इथे चप्पल पण त्यातली एक आवडली ते बघूया. ते चप्पल घेणार मी एक. मित्रांनो आता माझ्या रोज रेग्युलर यूजसाठी एक स्लीपर घेतलं आहे आणि शाळेत यूज करण्यासाठी एक सँडल. तर हे आता सर्व आता घेऊन झाल्याने आता आपण जाणार आहोत बाहेर. तर मम्मी आता काय घेणार तर बघूया. तर आता आपण कुठे जाणार आहोत मला तर माहीत नाही. मम्मी आता कुठे जाणार तिथेच आपण जाणार आहोत. मित्रांनो आता मी आणि मम्मी आलो इथे मम्मीचा ड्रेस घेण्यासाठी. मम्मी आता बघूया कोणता ड्रेस घेणार. ते कपड्याच्या दुकानामध्ये आता आपण आलो आहोत. इथे वेगवेगळ्या प्रकारचे इथे कपडे आहेत मित्रांनो. इथे वेगवेगळ्या कलरचे इथे ड्रेसेस आहेत आणि आता आपण आतमध्ये जाऊया. मम्मीने आता दादाला विचारलं आहे तुमच्याकडे अजून कोणत्या टाईपचे इथे ड्रेसेस आहेत. तर दादा आता बघूया कोणते मम्मीसाठी कलरचे ड्रेसेस आणणार. तर दादाने इथे मम्मीला ब्लू कलरचा इथे ड्रेस आणला. बघूया मम्मी कोणता कलर सिलेक्ट करणार आहे. मित्रांनो फायनली मम्मीची खरेदी करून झाली. मम्मीने इथे 2 टॉप घेतले आहे दुकानात आणि आता आपण पुढे निघणार आहोत. बघूया आता मम्मी कुठे जाणार आहे. सर्व काम कंप्लीट झालं की आपण माझी बॅट घेण्यासाठी जाणार आहोत. तर बघूया आता मम्मी कुठे जाणार आहे ते. संभव काय बोला नको. तर तुम्ही ते बघू शकता की आम्ही या भर उन्हामध्ये कसे चाललो कारण पप्पा आम्हाला इथे सोडून केस कापायला गेले आणि हा बघू शकता तुम्ही कुडाळचा बाजार. आज बाजार नाही आहे पण आम्ही खरेदी करण्यासाठी आलो आहोत. तर मित्रांनो आता इथे मम्मी घेत आहे मिरची आणि इथे बघू शकता ही आजी आहे आणि आजीकडून आता मम्मी इथे मिरची घेत आहे मित्रांनो. मित्रांनो तर इथे नारळ आहेत. इथे मित्रांनो शेवग्याच्या शेंगा आहेत, मिरची आहे, इथे बोंड आहेत मित्रांनो. इथे शिमला मिरची पण आहे, इथे आलं पण आहे, सर्व आहे. आता मी आणि मम्मी आले रेणुका स्वीट मार्ट मध्ये आणि इथे आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. तर आल्या तुम्हाला इथे बघायला मिळते स्वीट प्रोडक्ट आहेत, सर्व गुलाबजाम, बर्फी वगैरे सर्व स्वीट प्रोडक्ट आहेत. पेढे पण आहेत इथे आणि वरती पण इथे बिस्किट वगैरे इथे लावून ठेवले, समोसे पण आहेत तिथे पॅक करून ठेवलेले आहेत. इथे साईडला सर्व खाद्यपदार्थ खाण्याचे गोड पदार्थ, इथे गुलाबजामुन पण आहेत मित्रांनो, पेढे पण आहेत इथे. तर आता आपल्या खाऊची पॅकिंग होत आहे, बघू शकते काका आपल्या खाऊची पॅकिंग करून देत आहेत. इथे मम्मीने बदाम पण घेतलेले आहेत, इथे समोसे घेतले आहेत 2 बॉर्बन, इथे केळ्याचे वेफर पण मित्रांनो मम्मीने इथे घेतलेले आहेत. तर मित्रांनो आता मम्मीने पैसे पण पे केलेले आहेत आणि आता आपण जाणार पुढे माझी बॅट घेण्यासाठी. तिथे आपले पप्पा पण आहेत नक्षत्र टॉवर जवळ आणि तिथून आपण बॅट घेणार आहोत आणि जाणार आहोत घरी. पहिलं तर जेवण वगैरे करणार आणि डायरेक्ट घेणार बॅट आणि जाणार घरी.
आता आम्ही नक्षत्र टॉवरकडे जात होतो कारण ते पप्पा केस कापण्यासाठी भावेश दादाच्या दुकानात गेले होते. आणि हे बघू शकता जाता आता आम्हाला बस स्टँड दिसलं मित्रांनो. हे नवीन बस स्टँड झालं. जे जुनं बस स्टँड होतं ते मित्रांनो तोडून नवीन बस स्टँड केलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि ते स्वच्छता पण भरपूर आहे मित्रांनो. इथे कचरा पण नाही आहे. आणि तिथे प्रवाशांना बसण्याची सोय पण मित्रांनो चांगली केली आहे तुम्ही इथे बघू शकता. मित्रांनो आता आपण चालत आलो आहोत नक्षत्र टॉवर जाऊन. ऊन पण भरपूर आहे. आता मित्रांनो इथे आपण बॅट घेणार बघूया. इथे बॅटचं शॉप उघडा असला तर ओपन असला तर इथे आपण बॅट घेणार आहोत. तर चला बघूया. ही बॅट घेण्यासाठी आलो आहे बियॉन्ड स्पोर्ट्समध्ये. आणि बघूया आता आपल्याला कोणत्या व्हेरायटीचे ते बॅट बघायला मिळतील. तर चला आतमध्ये आता आपण जाऊया. हार्ड टेनिस हार्ड बॉलला दोन्ही चालणार ते. म्हणजे जास्त पंच शॉर्ट बॉलला पण सांगणार. तर मित्रांनो आपल्याला स्पोर्टवाल्या काकांनी 2 बॅट दिले. त्यातली मला ही बॅट आवडलेली आहे मित्रांनो. ही मित्रांनो तुम्ही ओरमसाठी पण यूज करू शकता, सॉफ्ट बॉलला पण यूज करू शकता आणि हार्ड बॉलला पण यूज करू शकता. आणि मित्रांनो याचा पंच पण भरपूर चांगला असणार. याची बॅक साईड तुम्ही बघू शकता. तर आता सर्व मित्रांनो खरेदी करून झाली आणि आता आपण जाणार आहोत घरी. रिबॅटचे आता आपण पैसे देणार आणि आता आपण जाणार आहोत घरी. तर चला मित्रांनो. लेकिन ये साला कर क्या रहे हैं आप? पूर्वी कुडामधून घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता वाजले संध्याकाळचे 5. क्रिकेट खेळायचा टायमिंग झालेली आहे. आपली नवीन बॅट तुम्ही बघू शकता बियॉन्ड स्पोर्टमधली नवीन बॅट आहे मित्रांनो. तेही आज घेऊन मी क्रिकेट खेळण्यासाठी जाणार आहे. आणि आपले जे मित्रमंडळी असणार ते पण तिथे जमले असतील. तर रोज ऊन भरपूर होतं आज कुडामध्ये. रोज तर आम्ही हॉटेलमध्ये जेवत नाही पण तेवढ्यातच आपल्याला भावेश काका कुडामध्ये भेटल्यानंतर आपण सर्व भावेश काका, मी आणि माझी मम्मी आणि पप्पा हॉटेलमध्ये जेवायला गेलो. तसं आम्ही रोज हॉटेलमध्ये जेवायला जात नाही मित्रांनो. तर आता आम्ही जाणार आहे क्रिकेट खेळायला पण तिथे मी काही कॅमेरा घेऊन जाणार नाही आहे. ते मी इथेच ब्लॉग एंड करणार आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.